equations that contain the trigonometric ratios as a variable are called trigonometric equations. असे इक्वेशन की ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे व्हेरिएबल असतात त्या इक्वेशन्सला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हटलं जातं. मग एका इक्वेशनमध्ये एकापेक्षा जास्त रेशो पण असू शकतात, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट यापैकी कोणीही आणि कितीही. त्याची डिग्री इंडेक्स वेगळे असू शकतात डिपेंडिंग ऑन इक्वेशन्स. ते आपल्या डिफरंट टाईपचे इक्वेशन्स पाहायचे. पण इन जनरल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचं काम कोण करतात तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो करतात. आता यामध्ये मेनली ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या पिरियॉडिसिटीच्या प्रॉपर्टीमुळं काय घडतं तर ट्रिग्नोमेट्रिक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला नेहमीच एकापेक्षा जास्त सोल्युशन्स पॉसिबल असतात. कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे पिरियडिकली सेम व्हॅल्यू रिप्रेझेंट करतात. जसं साइन 0ची किंमत 0, साइन 180ची किंमत 0च, साइन 360ची किंमत पण 0च, किंवा साइन 150ची किंमत 1/2, साइन 30 पण 1/2, 390 पण 1/2. ही पिरियडिसिटी आहे. त्यामुळं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सला एकापेक्षा जास्त सोल्युशन्स असतात. इन जनरल आपल्याला जे सोल्युशन्स कन्सिडर करायचे आहेत यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे, त्यांना ब्रॉडली 2 प्रकारांमध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट वन इज द प्रिन्सिपल सोल्युशन and second one is the general solution. Principal solution and general solution. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे ह्या 2 प्रकारचे सोल्युशन्स आपल्याला फाइंड करायचे या फर्स्ट सेक्शनमध्ये. नाउ व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल सोल्युशन? and general solution. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला एकापेक्षा जास्त n नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. जसं आपण साइन वेव्हमध्ये पाहतो, साइनची व्हॅल्यू साइन 0 0 असतो, साइन 180 0च, साइन 360 पण 0च. 180चा कोणताही मल्टिपल घ्या व्हॅल्यू 0च येणार. तसं n नंबर ऑफ टाइम्स जर आपण साइन वेव्ह कन्सिडर केली तर साइन वेव्ह या प्रकारे असते. ही एक सायकल अप टू इन्फिनिटी एक्सटेंड करता येते. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे 0, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, ह्या प्रत्येक ठिकाणी साइनची व्हॅल्यू 0 येते. मग असं n नंबर ऑफ टाइम्स म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सला n नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. ते n नंबर ऑफ सगळेच्या सगळे सोल्युशन म्हणजे जनरल सोल्युशन. म्हणजे एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे ऑल पॉसिबल सोल्युशन म्हणजे जनरल सोल्युशन. एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे ऑल पॉसिबल सोल्युशन म्हणजे जनरल सोल्युशन. पण आपल्याला त्यापूर्वी आधी पाहायचे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? या n नंबर ऑफ सोल्युशन्सपैकी जे सोल्युशन 0 आणि 2 पाय याच्यामध्ये येतात. n नंबर ऑफ सोल्युशन्सपैकी जे सोल्युशन्स 0 to 2 पाय या इंटरवलमध्ये येतात त्या सोल्युशन्सला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन्स. म्हणजे साइन पायची किंमत 0 असते,
साइन 2 पाय 0 असतो, साइन 3 पाय 0 असतो, साइन 4 पाय 0 असतो, साइन 5 पायची किंमत पण 0, साइन 6 पायची किंमत पण 0 आणि साइन 0ची किंमत पण 0च. आता हे असं आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, अप टू वेअर एन इज इंटिजर. म्हणजे पायचा कोणताही इंटिजर मल्टिपल जर साईनच्या समोर आपण ठेवला तर त्याची व्हॅल्यू 0च येणार आहे. हे असे एन नंबर ऑफ सोल्युशन्स त्याला पॉसिबल आहेत. हे सगळे सोल्युशन म्हणजे जनरल सोल्युशन, किंवा हे सगळे सोल्युशन ज्या सोल्युशनने रिप्रेझेंट केलं जातं यांच्या फॉर्ममध्ये त्याला जनरल सोल्युशन आपण म्हणणार. पण त्या जनरल सोल्युशनला कसं रिप्रेझेंट करायचं त्याच्या पूर्वी आपल्याला पाहायचं प्रिन्सिपल सोल्युशन. मग प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, ट्रिग्नॉमॅट्रिक इक्वेशन्सचे असे सोल्युशन्स की जे 0 to 2 पाय या क्लोज इंटरवलमध्ये येतात, किंवा 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 2 पाय. ट्रिग्नॉमॅट्रिक इक्वेशन्सचे असे सोल्युशन्स की जे 0 to 2 पायच्या मध्ये येतात. 0 आणि 2 पाय इन्क्लूड करायचेत, क्लोज इंटरवल आहे. मग थोडक्यात या सगळ्या सोल्युशन्सपैकी या इंटरवलमध्ये येणारे कोण कोण, 0 पाय आणि 2 पाय. पण बाकी पुढचे जे आहेत ते या इंटरवलमध्ये येतात का, येस. 3 पाय ही व्हॅल्यू 0 आणि 2 पायच्या मध्ये येते का, नाही येत. 4 पाय, 5 पाय, 6 पाय या व्हॅल्यू 0 आणि 2 पायच्या मध्ये येतात का, नाही. म्हणजे जे सोल्युशन 0 आणि 2 पायच्या मध्ये येतात त्या सोल्युशन्सला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन. जे सोल्युशन्स 0 आणि 2 पायच्या मध्ये येतात त्या सोल्युशन्सला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन. ओके. द सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नॉमॅट्रिक इक्वेशन्स दॅट लाई इन द इंटरवल 0 to 2 पाय आर कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स. आता ते कसे फाइंड करायचे, त्याचे काय वेज आहेत ते आपण थ्रू एक्झाम्पल आता पाहणार आहेत. आधी हे 2 पॉईंट्स नोट डाऊन करा. फर्स्ट पॉईंट, ट्रिग्नॉमॅट्रिक इक्वेशन. ट्रिग्नॉमॅट्रिक इक्वेशन्स असं हेडिंग टाका. ट्रिग्नॉमॅट्रिक इक्वेशन्स. In that write down equations that contain ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज या ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन्स as a variable term. Trigonometric functions as a variable term. Trigonometric functions as a variable term are called trigonometric equations. Are called trigonometric equations.
are called trigonometric equations. Full stop. Next line. Principal solution. Principal solution. Principal solutions. That write down. Solutions of trigonometric equations. Solutions of trigonometric equations that lie in the interval स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 to 2 पाय 0 to 2 पाय are called principal solutions. Are called principal solutions. फुल स्टॉप. आता पहा हे प्रिन्सिपल सोल्युशन्स कशा प्रकारे फाइंड करायचे किंवा फाइंड केले जातात थ्रू एक्झाम्पल आपण त्यावरती काम करणार आहे. म्हणजे जे सोल्युशन 0 to 2 पाय या इंटरवलमध्ये येतात त्या सोल्युशन्सला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन. Write down question. Find the principal solutions of the following trigonometric equations. Of the following trigonometric equations. Following trigonometric equations. Number 1. Let's give upon sin theta equal to 1/2. किंवा त्याला इक्वेशन देत असताना काही वेळा या फॉर्ममध्ये पण देतात 2 sin theta - 1 = 0 असंही दिलं जातं. टू sin theta - 1 = 0. म्हणजेच आपण 1 जर राईट साईडला घेतला 2 डिवाइड घेतला तर sin theta = काय येतो 1/2.
आता आपल्याला याचे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचे म्हणजे असे सोल्युशन की जे 0 to 2 पाय या इंटरवलमध्ये येतात. आता हे फाइंड कसे करायचे? प्रिन्सिपल सोल्युशन्सचे एक्झाम्पल जे आहेत सर्व ते 2 टाईपमध्ये ब्रॉडली डिव्हाइड करायचे. एक म्हणजे ही राईट साईड पॉझिटिव्ह असणारे आणि दुसरं म्हणजे राईट साईड निगेटिव्ह असणारे. 2 प्रकारामध्ये डिव्हाइड करायचे आहेत आपल्याला. राईट साईड पॉझिटिव्ह असणारे, राईट साईड निगेटिव्ह असणारे. एखाद्या वेळी राईट साईड 0 पण असू शकते. राईट साईड 0 वाटल्यास त्याला तुम्ही तिसरा प्रकार कन्सिडर करा. पण ते राईट साईड 0 असणारे जे असतात त्याचे सोल्युशन्स खूप डायरेक्ट मिळतात, कारण त्या व्हॅल्यूज बॉर्डरवरतीच असतात. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिसवरती त्या व्हॅल्यू असतात. जसं आत्ता आपण साईन पाय, साईन 2 पाय, साईन 3 पाय असं लिहिलं. त्या प्रकारे राईट साईड 0 असेल, या सिच्युएशनमध्ये मधला 0 नाही, या सिच्युएशनमधला 0, तर त्याला काय करायचं नंतर बघूया एकदा त्या एक्झाम्पलमध्ये. पण राईट साईड पॉझिटिव्ह असेल तर एक ग्रुप आणि निगेटिव्ह असेल तर दुसरा ग्रुप. ओके, आता आधी आपण पॉझिटिव्ह असणाराच पूर्ण ग्रुप पाहणार आहेत. साईन थिटा इक्वल टू 1/2 या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, साईन थिटा इक्वल टू 1/2 ही व्हॅल्यू पाहिल्यानंतर आपल्याला थिटाची व्हॅल्यू काय असेल असं वाटतं? येस, 30 डिग्री. बरोबर आहे, कारण पहिली मुख्य व्हॅल्यू आपल्याला कुठली आठवते? 30 डिग्री. कारण साईन 30ची किंमत 1 असते आणि साईन 1/2 असते. साईन 30 इक्वल टू 1/2 म्हणजे 30 डिग्री हे त्याचं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन झालं. आणि ते पहिलं शोधणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा पहिलं सोल्युशन सापडलं की बाकी पुढचे पटकन मिळतात. पहिलं सोल्युशन, आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या बेसिक व्हॅल्यूज आहेत 30, 45 आणि 60, 0, 90, 180, 270 आणि 360 हे जे स्टँडर्ड अँगल आहेत त्याच्या बाहेर नाही जात कुठला प्रॉब्लेम. त्यातल्या त्यात राईट साईड जर 0 नसेल तर मग 3च 0, 30, 45 सॉरी 35, 40, 30, 45 आणि 60 सॉरी 30, 45 आणि 60 ह्या 3 मध्येच व्हॅल्यू राहतात. त्यामुळे ह्या तिघांसाठी साईन, कॉस, टॅन ह्या व्हॅल्यूज तर आपल्याला माहिती पाहिजेतच. साईन 30 1/2, साईन 45, साईन 60, कॉस 60 कॉस 30, कॉस 45, कॉस 60, टॅन 30, टॅन 45 आणि टॅन 60. हा टेबल तर माहिती पाहिजेच या व्हॅल्यूज. ओके, त्याच्यामधून आपल्याला मिळालं पहिलं सोल्युशन. आता हे पहिलं सोल्युशन म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. फर्स्ट, साईन थिटा इक्वल टू 1/2 म्हणजेच साईन 30 इक्वल टू 1/2. 30 म्हणजेच त्याला आपण रेडियन मेजरमध्ये काय लिहितो? π/6. बरोबर आहे. थिटा इक्वल टू π/6 हे त्याचं फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन झालं. ॲज साइन π/6 इक्वल टू 1/2
अँड 0 लेस दॅन इक्वल टू पाय बाय 6 लेस दॅन इक्वल टू 2 पाय. म्हणजे काय, साइन पाय बाय 6 ची किंमत 1/2 असते आणि हा पाय बाय 6 0 आणि 2 पायच्या मध्ये आहे. देअरफॉर थिटा इक्वल टू पाय बाय 6 इज ए प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, एक सोल्युशन मिळालं. खूप इझी आहे, खूप सिंपल आहे. पहिलं सोल्युशन फक्त ते आपल्याला थेरॉटिकल कन्सेप्टसाठी अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट केलंय. आता राहिला प्रश्न दुसऱ्या सोल्युशनचा. हे दुसरं सोल्युशन कसं काढायचं. दोन प्रिन्सिपल सोल्युशन येतात. राईट साईड पॉझिटिव्ह असताना दोन प्रिन्सिपल सोल्युशन येतात, निगेटिव्ह असताना दोन प्रिन्सिपल सोल्युशन येतात. राईट साईड 0 असताना डिपेंड आहे, ते आपण 0चा प्रकार वेगळाच नंतर पाहूया. ओके, पॉझिटिव्ह असताना दोन सोल्युशन काय येतात, निगेटिव्ह असताना दोन सोल्युशन काय येतात, त्याला कारण आहे अलाइड अँगल. आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन, फोर्थ मध्ये कॉस आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह रेसिप्रोकल्स. आता यामध्ये काय करायचं आहे, साइन कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो. बघा आता कालची आपल्या अलाइड अँगलची कन्सेप्ट कशा प्रकारे वापरायची आहे एक्झाम्पल सोडवताना. साइन कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट आणि सेकंड, बरोबर. आता पहा, राईट साइड पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ याचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन असतील. एक प्रिन्सिपल सोल्युशन असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि दुसरं असेल सेकंड क्वाड्रंटमध्ये. पैकी फर्स्ट क्वाड्रंट मधलं प्रिन्सिपल सोल्युशन आपण शोधलंय पाय बाय 6. क्लिअर. ओके, साइन कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट आणि सेकंड मध्ये. पैकी फर्स्ट क्वाड्रंट मधलं एक प्रिन्सिपल सोल्युशन कळालंय. आता दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन कुठे असेल, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, बरोबर, सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता तुम्हाला हे रायटिंगसाठी हे एवढं मोठं देण्याची गरज नाही, तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतो काय करायचं आहे ते. साइन थिटा इक्वल टू 1/2 आलं. 1/2 लाच आपण साइन पाय बाय 4 असं लिहू पाय बाय 6 असं लिहू शकतो, बरोबर आहे. देअरफॉर किंवा इम्प्लाइज थिटा इक्वल टू पाय बाय 6 and that 0 less than equal to pi by 6 less than equal to 2 pi. असं लिहिता येईल किंवा थिटा बिलॉंग्स टू 0 to 2 pi असं लिहिता येईल. आता दुसरं सोल्युशन कुठं असणार आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. पहिलं सोल्युशन तर मिळालं, दुसरं सोल्युशन असेल सेकंड क्वाड्रंटमध्ये. आता बघा, जर अलाइड अँगल फॉर्म्युला लक्षात ठेवण्याच्या प्रोसेसचा आपण विचार केला तर सेकंड क्वाड्रंटमध्ये कोणते अलाइड अँगल्स येतात. नाही, साइन कॉस तर ते रेशो झाले, अँगलचा चाललाय प्रश्न. सेकंड क्वाड्रंटमध्ये येणारे अलाइड अँगल कोणते, 180 मायनस थिटा आणि 90 प्लस थिटा, बरोबर आहे. हे दोन आहेत. त्यापैकी रेशो न चेंज करणारा अँगल कुठला,
रेशो चेंज न करणारा अँगल कुठला? आपल्याला हा कामाचा आहे. तिसऱ्या क्वाड्रंटचा जर विचार केला तर रेशो चेंज न करणारा अँगल कुठला? रेशो चेंज न करणारा. रेशो चेंज न करणारा कुठला अँगल आहे? 180 प्लस थिटा. आणि चौथ्या क्वाड्रंटचा विचार केला तर रेशो चेंज न करणारा अँगल कुठला? 360 मायनस थिटा, म्हणजेच 2 पाय मायनस थिटा. या 8 अलाइड अँगल पैकी आपल्याला फक्त हे 3 कामाचे आहेत ह्या पूर्ण सेक्शनमध्ये. एखाद्या ठिकाणी रेशो चेंज करणारा एखादा लागतो रेअर केसमध्ये, पण जी वर्किंग रूल आहे त्याच्यामध्ये नाही लागत. हे 3 अलाइड अँगल आपल्या कामाचे असं, म्हणजे 8 पैकी 5 तर आपण कट केले, 3 वरती आणून ठेवले तुम्हाला. आता म्हणजे खूप जास्त कॉम्प्लिकेशन नाही आहे, हे लक्षात घ्या. 3च, कारण जो राहिला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये थिटा असतोच. म्हणजे आपल्याला जे 4 अँगल विचारात घ्यायचे आहेत इथून पुढे प्रिन्सिपल सोल्युशन्स फाइंड करत असताना, फर्स्ट क्वाड्रंटमधला थिटा, सेकंड क्वाड्रंटमधला पाय मायनस थिटा, थर्ड क्वाड्रंटमधला पाय प्लस थिटा आणि फोर्थ क्वाड्रंटमधला 2 पाय मायनस थिटा, हे 4 विचारात घ्यायचे. ओके, फर्स्ट क्वाड्रंटसाठी थिटा, सेकंड क्वाड्रंटसाठी पाय मायनस थिटा, थर्ड क्वाड्रंटसाठी पाय प्लस थिटा. म्हणजे इथून पुढे मी तुम्हाला विचारलं, समजा आता मी प्रश्न काय विचारणार. पहिला प्रश्न, साइन थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट आणि सेकंड, बरोबर. पैकी फर्स्ट क्वाड्रंटचं काम झालंय, π/6 मिळाला. याचा अर्थ दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल. आता सेकंड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कुठला घ्यायचा असं जर विचारलं तर डायरेक्ट याच्यावरती यायचं. हाच का? तर रेशो बदलू द्यायचा नाहीये. का नाही बदलू द्यायचा? पहा, इकडे पण साइन आहे, इकडे पण साइन आहे. रेशो बदललाय का? रेशो सेम आहे की नाही? रेशो सेम ठेवायचा आहे आणि तो राहणारच आहे नेहमी, कारण आपण लिहिताना इकडे साइन असल्यामुळे इकडे साइनचीच व्हॅल्यू लिहिणार आहेत. रेशो चेंज न होणारा सेकंड क्वाड्रंटमधला अँगल कुठला? पाय मायनस थिटा. मग काय करायचं आहे आता? फ्रॉम 1 बघा दुसरं सोल्युशन कसं काढायचं. लेफ्ट साइड तशीच ठेवायची साइन थिटा आणि राईट साइडला आपण लिहिणार पाय मायनस π/6. म्हणजे आता हा जो थिटा आहे त्याला लिहिलं पाय मायनस थिटा. आता असं का लिहिलं? तर ॲक्च्युअली आपण अलाइड अँगलचा एक फॉर्म्युला वापरला आहे. कोणता? साइन पाय मायनस थिटाची व्हॅल्यू काय येते सांगा बरं? साइन पाय मायनस थिटाची व्हॅल्यू काय येते? साइन थिटा. ही ट्रिक एकदा जमली ना की ह्या पूर्ण सेक्शनला कुठेच काही अडचण येत नाही. हा जो फॉर्म्युला आहे तो आपण उलट दिशेनं वापरला आहे आणि प्रत्येक ठिकाणी उलट दिशेनंच वापरायचा आहे. पण ती उलट दिशा शोधायची कशी त्याच्यासाठी हे सगळं केलं आहे. ओके, म्हणजे आता पहा परत काय केलं. साइन थिटा इक्वल टू 1/2 आहे. 1/2 म्हणजे साइन π/6. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं. तर साइन हा रेशो
कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट आणि सेकंड. फर्स्टचं काम संपलं. सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगल कोणता? कारण पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार आपण आधीच केला, बरोबर. जिथे तुम्हाला मी प्रश्न विचारला की साईन कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, चिन्हाचं काम संपलं तिथंच. दुसरा प्रश्न रेशोचा असतो. रेशोचाही प्रश्न आपण क्लिअर केला. रेशो चेंज न करणारेच अँगल घेतलेत, बरोबर. मग सेकंड क्वाड्रंटमधला अँगल कुठला? पाय मायनस थिटा. ह्या साईन थिटालाच आपण साईन पाय मायनस थिटा असं लिहू शकतो. आणि मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे साईन थिटा इक्वल टू काय येईल? साईन पाय मायनस पाय बाय 6, 5 पाय बाय 6 implies that theta equal to काय आलं? and that belongs to 0 to 2 पाय. तो 0 to 2 पायच्या मध्ये असणारच, कारण आपण त्याला पायमधून मायनस केलं आहे, तो मिळतोय. and therefore theta equal to pi by 6 and 5 pi by 6 are required principal solutions. रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स. काय काय केलं आहे? किंवा ठीक आहे, तुम्हाला ते लिहायला लागेल. बघा आता. हां हां हो हो ठीक आहे. पहा आता, समजा आता क्वेश्चन असा आहे, कॉस थिटा इक्वल टू 1/2 क्या √3/2 घ्यायचा. अँगल तोच येईल, पण √3/2 घेतला. 1/√2. हां, कॉस थिटा घेतला 1/√2. 1/√2 ही व्हॅल्यू थिटाच्या कोणत्या अँगलसाठी येते? 45. म्हणजेच जर आपण लिहिणार कॉस पाय बाय 4 implies that theta equal to pi by 4 which belongs to 0 to 2 pi. झालं पहिलं सोल्युशन. क्लिअर. आता कॉस हा रेशो, आता हे राईट साईड पॉझिटिव्ह आहे ना, कॉस हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? कुठे कुठे पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट आणि फोर्थ पैकी. फर्स्टचं काम झालं, फर्स्टचं काम झालं, बरोबर आहे. फोर्थ क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कोणता घ्यायचा? आपल्याला रेशो न चेंज करणारा घ्यायचं ठरलंय आपलं, कारण इकडं पण कॉस आहे, इकडं पण कॉस आहे. फोर्थ क्वाड्रंटसाठी अँगल कुठला घ्यायचा आहे? म्हणजेच तो येईल कॉस 2 पाय मायनस पाय बाय 4. झालं. किती येत आहे सबट्रॅक्शन? यस, क्रॉस मल्टीप्लाय 2 into 4 8 पाय मायनस पाय कॉस 7 पाय बाय 4. झालं. दोन सोल्युशन मिळाले. implies that theta equal to 7 pi by 4 that belongs to 0 to 2 pi. आणि मग फायनल आन्सर theta equal to pi by 4 and 7 pi by 4 are required principal solutions. कळलं? म्हणजे आता हा पहिला प्रॉब्लेम होता, त्यामुळं ते भरपूर काही गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागल्या, त्यामुळं तो खूप लेंथ असल्यासारखा वाटला. पण ॲक्च्युअली
एवढंच आहे हे. कळलं काय काय केलं जातं ते. समजा आता बघा Yes. इक्वेशन असं आहे, टॅन थिटा इक्वल टू √3. हां, हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. √3 ही व्हॅल्यू टॅनच्या कोणत्या अँगलसाठी येते? 60 डिग्री. आणि 60 म्हणजेच किती? Pi by 3. बरोबर. Yes. Implies theta equal to pi by 3 that belongs to 0 to 2 pi. एक सोल्युशन झालं फ्रॉम इक्वेशन 1. टॅन थिटा इक्वल टू, टॅन कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कोणता घ्यायचा? 80 minus theta. 80 plus theta. पाय प्लस थिटा. बरोबर. 180 plus theta. म्हणजेच टॅन पाय प्लस थिटा इथला उचलायचा, हा नाही घ्यायचा, हा राईट साईडचा. पाय प्लस थिटा म्हणजे पाय प्लस पाय बाय 3. मग थोडक्यात आपल्याला डिसिजन फक्त काय घ्यायचा आहे? पाय मायनस थिटा घ्यायचा, पाय प्लस थिटा घ्यायचा की 2 पाय मायनस थिटा, 3 पैकी एक. कारण पहिलं सोल्युशन तर डायरेक्ट मिळतंच आहे पहिल्या क्वाड्रंटवरून. आता दुसऱ्या सोल्युशनसाठी क्वाड्रंट शोधायचा फक्त की तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. मग टॅन तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, हे तिसऱ्या क्वाड्रंटसाठी पाय प्लस थिटा. मग पाय प्लस पाय बाय 3 किती? 4 pi by 3. Implies that theta equal to 4 pi by 3 that also belongs to 0 to 2 pi. म्हणजे तो 0 आणि 2 पायच्या मध्ये आहे असं आपण लिहितोय. and therefore theta equal to pi by 3 and 4 pi by 3 are required principal solutions. Got this? Yes, sir. Yes, sir.